नमस्कार मंडळी, मी कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही. मी ना बीजेपीचे समर्थन करत ना काँग्रेसचे समर्थन करत. मी समर्थन करणार फक्त शेतकरी पक्षाचे. मी शेतकऱ्याच्या मुलाविषयी आज बोलणार आहे. शेतकऱ्याचा मुलगा हा चांगला पदवीधर उच्च शिक्षित असून सुद्धा तो आज बेरोजगार आहे. त्याची गिनती पालापाचोळ्यात केली जात आहे. आणि संत्र्या मंत्र्यांची मुलं परदेशात जाऊन शिक्षण घेतात आणि इथे येऊन मोठ्या पदवीवर पदस्थ होऊन सरकारी नोकरीवर लागतात. पण शेतकऱ्याची मुलं शेतीतच राबतात आणि कबाड कष्ट करून तिथंच मरतात. पण शेतकऱ्याच्या मुलाविषयी त्यांना सरकारना कोणतीच चिंता नाही. तर आपली सरकारला एवढीच विनंती आहे की जसं तुम्ही आपल्या लेकराची फिकर करता तशीच शेतकऱ्याच्या लेकराची पण तुम्ही फिकर करा आणि त्यांना पण नोकरीची संधी द्या. नाहीतर तुम्ही आपल्या मुलांची चिंता करून सण्याने आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देता, चांगल्या पदवीवर लावता, चांगल्या नोकरीवर लावता आणि शेतकऱ्याच्या मुलाला कोण लावणार आहे? ज्यावेळेस इलेक्शन येते त्या पिरियडमध्ये तुम्ही म्हणता की शेतकऱ्याच्या मुलाला आम्ही चांगली नोकरी देऊ, चांगला रोजगार निर्माण करून देऊ, शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव देऊ. पण तुम्ही ते असं करत नाही. फक्त हम भला और हमारे लडके भले असं तुमच्यावाला राजकारण चालू आहे. तर आमचं म्हणणं असं आहे का तुम्ही बी ह्या शेतकऱ्याच्या मुलाला सगळं काही द्या.